आज हे झालं माझं का मी गावच्या मैदानात कधीच 10च्या वरती रन सुद्धा मारलेलं नाही आणि आज जास्तीत जास्त 50 प्लस गेलो ते छान वाटलं. सुरुवात गीतेशनं केली. पहिल्या ओव्हरमध्ये ज्या पद्धतीनं 4 षटकार त्याने ठोकले, त्याच्यामुळे तुम्हाला देखील कॉन्फिडन्स मिळाला का? हां, नक्कीच. कारण की गेल्या वर्षीसुद्धा आम्ही दोघं पार्टनरशिप करत होतो आणि यावर्षीसुद्धा आम्ही खेळायला लागलो ते छान आहे. खूप छान बॅटिंग. थँक्यू सो मच आमच्याशी बोलण्यासाठी, संवाद साधण्यासाठी आणि खूप खूप शुभेच्छा असतील पुढील वाटचालीसाठी. तर हे होते मॅन ऑफ द मॅच खेळाडू देवेश नाईक. तर आता पाहुण्यांच्या सन्मानाकडे आपल्याला घेऊन जातोय. दरम्यान मैदानामध्ये सिटी इमर्जिंगचा सेमीफायनलचा सामना सुरू होत आहे. बालाजी एकर्स विरुद्ध स्वयं 11 भिवंडी. रिग्नेश पाटील यांना विनंती करतोय आपण विराजी चोरगे साहेबांना सन्मानित करायचं आहे. बालाजी एकर्सचे सर्वेसर्वा विनंती असेल रिग्नेश पाटील यांना. त्यांचे ते अतिशय जवळचे मित्र देखील आहेत. आणि मॅचला सुरुवात मोठ्या फटक्यानं. शॉर्ट बॉल पुल केलाय बॉल आणि बॉल मैदानाच्या बाहेर गुल. षटकार. व्यासपीठावर तुम्ही पाहू शकाल सन्माननीय दयानंद चोरगे साहेबांचे सुपुत्र बालाजी एकरचे प्रोप्रायटर विराजी चोरगे साहेब यांचा शुभ सन्मान स्वर्गीय विलास स्मृती चषक 2024 दरम्यान. त्यानंतर राजेंद्र तांदळे साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांचा देखील शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल. त्याचा त्यांनी स्वीकार करावा. पंकज पाटील यांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते आपण तांदळे साहेबांना सन्मानित करायचं आहे. आणखी एक मोठा फटका खेळायचा होता. सन्माननीय राजेंद्र तांदळे साहेबांना आपण सन्मानित करतो या स्पर्धेच्या निमित्ताने. व्यासपीठाची शोभा वाढवत असताना आमचे मान्यवर. तदनंतर आमच्या सन्मान मूर्ती आहेत आदरणीय नामदेव मोरे साहेब. विनंती असेल आपण सन्मानाचा स्वीकार करावा. पंकजजींना विनंती असेल आपण पाहुण्यांना सन्मानित करावं. आणि याच दरम्यान बॉल पुन्हा एकदा हवेत आहे. चेंडूला पंख लावलेत. आणखी एक षटकार. तदनंतर व्यासपीठावर उपस्थित यश तांदळे साहेब यांना देखील आपण करूयात सन्मानित. अतिथी देवो भव ही आपली भारतीय संस्कृती आहे आणि या संस्कृतीचं जतन आपण या स्पर्धेमध्ये करतोय. आलेल्या पाहुण्यांचा यथोचित सन्मान स्वर्गीय विलास स्पोर्ट्स राहणार संघाच्या माध्यमातून आदरणीय प्रताप शेठ पाटील यांच्या माध्यमातून सर्व पाहुण्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. आणि आता जाऊयात कॉमेंट्री बॉक्समध्ये. तिथून ऐकूयात या सामन्याचं धावतं समालोचन. स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता. मिस टाइम फटका आणि फलंदाज बाद होतोय. कॉमेंट्री बॉक्स मध्ये समालोचनासाठी सज्ज होत आहेत AK-47 बाबूशाह. तो चलिए बहुत बहुत शुक्रिया अजय सर. एक बढ़िया मुकाबला देखिए कंप्लीट हुआ और उसके साथ देखिए एक अच्छा मुकाबला यहाँ पर शुरुआत होता हुआ यहाँ से सिटी इमरजेंसी की बात करेंगे. यहाँ से टॉस की बात कर लेंगे तो यहाँ से बालाजी एक टॉस जीते और पहले फील्डिंग चुने हैं और बैटिंग के लिए देखिए यहाँ से आमंत्रण किए हैं. स्वयं 11 देखिए बात करेंगे जहाँ पर बल्लेबाजी करते हुए बहुत कैश प्राइज देखिए पिछले मैच में देखने को मिला. जो देवेश गीतेश की बल्लेबाजी देखने को मिली. मैन ऑफ द मैच के साथ देखिए रिग्नेश पाटिल देखिए यहाँ से इनामों की यहाँ पर बारिश किए और पूरी ग्रामस्थ मंडल पे देखिए. तो उसके साथ साथ देखिए बात करेंगे ये 4 ओवर का मैच है और इसके बाद जो पहला मैच कंप्लीट हुआ और उस मैच के लॉट्स में फिर वापस आ जाएंगे. तैयार रहिए इनिंग ब्रेक में. नरेश स्पोर्ट्स कासर ओडोली और उसके साथ है संग्राम 11 नितलेश टीम है. डायरेक्ट हिट करना चाहते थे लेकिन बाल बचे यहाँ से.
एक रन आता हुआ। चलिए एक दूसरी देखिए बात करेंगे। पहले हमने 40+ का देखिए यहाँ पर सेमीफाइनल देखे। हाँ, सिटी इमरजेंसी की बात करेंगे। अब इनका सेमीफाइनल मैच है। एक सिंगल आसानी के साथ यहाँ से आता हुआ, थोड़ा सा मौका बनाए थे फील्डर, शॉट में जब तैनात है। अजय सर बात करेंगे ना, जो लेदर सीजन गेम हम देखते हैं सर्कल के अंदर सिंगल लेना बड़ा कठिन होता है, लेकिन टेनिस क्रिकेट में देखिए बात करेंगे ना, जो सर्कल के अंदर सिंगल लेना थोड़ा आसान हो जाता है। ये टेनिस गेम हमेशा वक्त टप्पा लेकर जाता है और जिसका बेनिफिट फायदा बैटर को मिल जाता है। और सिटी इमरजेंसी में देखिए बात करेंगे फाइनल में पहुंचने वाली टीम। देखिए पहला बात करेंगे हर्षित 11 देखिए बात करेंगे। टिमगर पड़ा टीम देखिए फाइनल में पहुंच चुका है और यहाँ से कौन सी टीम है उस टीम के खिलाफ पहुंचेगा फाइनल पर। तो पहला ओवर का खेल समाप्त होने के साथ साथ 14 पर 1 है। एक अच्छी शुरुआत हम गेंदबाज की नजर से भी देख सकते हैं और बल्लेबाज के भी। दृष्टिकोण से बात करेंगे, नए गेंदबाज देखिए सेकंड ओवर लेकर आते हुए मयूर अल्पेश गायकवाड़ सर देखिए बहुत अच्छी स्कोरिंग है, जहाँ पर सीजन की शुरुआत एमएलए ट्रॉफी से जुड़े, रबर बॉल में भी जुड़े हम निश्चित रूप से। भिवंडी में स्वर्गीय नित्यानंद स्मृति ट्रॉफी में मिले, जहाँ पर 2 दिन से खूब मजा आया अल्पेश सर। उसके साथ उसार घर में भी इससे पहले हमने काफ़ी मरतबा रबर बॉल में मिल चुके हैं। किंग के मैदान और किंग ट्रॉफी बहुत जल्दी आ रही है जनवरी महीना में। और अल्पेश गायकवाड़ सर आप तो वहाँ दिखोगे और उसके साथ साथ हम भी दिखेंगे आपके साथ है, लेकिन पूरे दिन आपको दिखेंगे बतौर स्कोर अंपायर। इनकी जिम्मेदारी रहती है पूरी टूर्नामेंट से। लेकिन कमेंटेटर देखिए अच्छी बात है, आयोजन करता हूँ कि अजय सर हर किसी को मौका आवाज़ हर किसी का होना चाहिए। लेकिन कहते ना किस्मत सभी को मौका देता है पर मेहनत हर किसी को चौंका देता है। अल्पेश गायकवाड़ सर देखिए बात आपका मेहनत है, डिमांड आपकी रहती है। पहला रन तेजी से देखिए बात करेंगे। अजय सर टेनिस क्रिकेट में ये चीज़ हम काफ़ी कम देखते हैं, जहाँ पर पावर प्ले कंप्लीट होने के साथ साथ है ना ऑन साइड पर एकदम से फील्डर को सर्कल से बाहर खोल देते हैं। ना शॉट मिड विकेट रहता है, ना मिड ऑन रहता है, ना स्क्वायर लेग रहता है, जहाँ वो हाफ मौका एक गेंदबाज के लिए बनता है, वो कैच भी जाता है और 2 रन भी आ जाता है। लगता नहीं कि कहीं आप गली पॉइंट जो वहाँ से फील्डर को एक हटा कर क्या ऑन साइड पर एक, मेरे हिसाब से ऑन साइड में आप या शॉर्ट स्क्वायर लेग रख सकते हो या मिड विकेट रख सकते हो, लेकिन बड़ी हिट के लिए ऑन साइड पर पहचाने जाते हैं, जिसके लिए दीवार बाउंड्री लाइन पर खड़ा करते हैं। और ऑफ साइड में खास करके देखें नजदीक फील्डर को ज़्यादातर रखा जाता है। एक देखिए डीप कवर से फील्डर से थ्रो बड़ा अच्छा था, लेकिन उछाल थोड़ा ज़्यादा था। 2 रन कंप्लीट किए। मुढ़ाव नज़दीक है, पॉइंट नज़दीक है, गली नज़दीक है और 2 रनों के साथ टीम का स्कोर देखिए जाकर पहुंचा है 17 रन। एक धीमी शुरुआत कह सकते हैं अगर पिछला मैच को देख लिया जाए तो। अजय सर पिछला मैच ऐसा लग रहा था जैसे एक समय हम क्या करते थे पहले की, मैं मेरी बचपन की बात किया करता हूँ, लाइट उतना रहता नहीं था, टीवी पर हम मैच नहीं देख पाते थे और सुबह सुबह मैं हाईलाइट देखा करता था। आपके साथ अजय सर ये सब गुजरा या नहीं मैं बता नहीं सकता हूँ। मैं अपने उड़ीसा का बारे में बताया और बहुत सारा मैंने हाईलाइट देखा हूँ। तो उसी तरह से हाईलाइट जैसे बल्लेबाजी देखने को मिला पिछला मैच में, हर गेंद पर चौके छक्के ऐसा लग रहा था। और टीम का स्कोर देखिए यहाँ से 2 रनों के साथ है 19 रन। एलईडी स्क्रीन देखिए बहुत बड़ी एलईडी स्क्रीन देखिए, जहाँ कमेंट्री बॉक्स से साफ सुथरा दिखाई दे रहे हैं। अगेन किस दिशा में जा रही है, किस एंगल से कांटा बदल रही है। ग्रामीण टेनिस क्रिकेट से सलूट है, बहुत अच्छी मेहनत देखिए, मेहनत एकदम से रंग लाता हुआ घर बैठकर इस टूर्नामेंट का एकदम से बहुत बढ़िया आनंद लेते हुए। और ये चलिए यहाँ पर रिवॉर्स के लिए यहाँ पर नहीं अजय सर आप बहुत सारे प्रतियोगिता आप भी घर पे कभी कभी देखते होंगे। अगर क्लियर क्वालिटी अगर अच्छी दिखता है तो फिर हम ज़्यादातर वही मैच को देखने की कोशिश करते हैं जो यहाँ पर ग्रामीण टेनिस क्रिकेट ने दिया है। और टोटल की बात कर लेंगे, टोटल देखिए 20 रनों तक पहुंचा है। नहीं मेहनत करना चाहिए, हर टीम लीजिए, कमेंटेटर, अंपायर, खिलाड़ी, दर्शक, आयोजन करता हूँ, देखिए सब मेहनत ले रहे हैं भाई, क्योंकि कहते हैं ना गिरते हुए पत्ते ने सिखाया है अगर बोझ बन गए तो अपने भी तुम्हें गिरा देंगे। अरे ये कहाँ गए थे भाई,
बैटर थोड़ा ज्यादा सफल हो गए थे। 22 रन आता हुआ। थोड़ा ठंड है मैदान के अंदर, हल्की सी हवा देखिए यहाँ से। अंपायर थोड़ी सी देखिए हल्की से जो गर्मी थोड़ा एहसास दिला दे, कोट डालकर मैदान पर उतरे हैं। होनी चाहिए यहाँ से। देखते हैं ये मैच एक स्वीटर एक क्वार्टर से क्या गर्मी देगा भाई, क्योंकि सिटी इमरजेंसी का ये सेमीफाइनल का दूसरा मैच है। क्या बढ़िया देखे यहाँ से भाई, तीखा बाउंसर था यहाँ पर। अजीत सर, जब एक आंख उभर में गेंदबाजी ऐसी होती है, आगे की तरफ आती है, गुडलैंड से टप्पा खाकर बल्लेबाज के रेडर में जाती है, फिर जब एकदम से बाउंसर आपके सर के करीब जाता है, फिर ऐसे लगता है कि मिठाई की दुकान में मिर्ची आ गई भाई। तीखा बाउंसर था यहाँ पर। 2 ओवर कंप्लीट हुआ है, टीम का स्कोर 21 रन तक पहुंचा है। ये ओवर में कोई बाउंड्री नहीं आया, डीजे को भी मौका नहीं मिला। चलिए फील्ड खोला रखिए और हम चलते थोड़ा डीजे के पास। चलिए फील्ड खोला रखिए भाई, ज्यादा वक्त मत लीजिए, आपके लिए भी समय वही लगाए गए हैं। गुप्तेगो चर्चा देखिए हमारे आयोजन करता हूं, निश्चित रूप से रंग लाता हुआ देखिए स्वर्गीय विलासमूर्ति ट्रॉफी 2024 का देखिए खूबसूरत मंजर। और बहुत जल्दी देखिए डे नाइट प्रतियोगिता। चलिए इसके बाद नेक्स्ट मैच संग्राम 11 नितलेस संघाचे कर्णधार नरेश स्पोर्ट्स कासरवाडी संघाचे कर्णधार या टॉस साठी इनिंगच्या नंतर टॉस केला जाईल। तो चलिए यहाँ से सबसे पहले आपको रिपोर्टिंग करना होगा भाई कि हम हाजिर हो चुके हैं, और उसके बाद है इनिंग ब्रेक में आपको टॉस तक जाना होगा। चलिए दोनों कप्तान से, क्योंकि जब तक देखिए दोनों टीम के कप्तान रिपोर्टिंग नहीं करते हैं तो आयोजन करता हूँ भी थोड़ा बेचैन रहते हैं कि क्या टीम आई या ना आई। जब एक बार वो आ जाते हैं फिर ये रिलैक्स मूड में आ जाते हैं कि टीम तैयार है भाई। अब अगली गेंदबाज देखिए, तीसरा ओवर गेंदबाजी के लिए आते हुए। कहते ना खेल चाहे क्रिकेट की हो या जिंदगी का हो, रेस जीतता वही है जो सही समय में गियर बदलता है। चलिए सबके लाडले सबके प्यारे देखिए व्हाइट का इजाबा प्रताप सेठ पाटिल साहब देखिए बात करेंगे। मुझे लगता है शायद उनका जन्मदिन बर्थडे आने वाला कल, क्योंकि ये बात रिग्नेश दादा ने मुझे वहीं बता दिए थे। एमएलए ट्रॉफी अक्टूबर के आखिरी में जो खेला गया था कि पिताजी के बर्थडे के ऊपर मैच है, बाबू साहब को खास आमंत्रण है, हमने भी स्वीकार किए। और ये चल यहाँ पर अक्रॉस द लाइन खेलने के, यहाँ से बल्ले के पीछे बीच नहीं आया यहाँ पर। लेकिन जो बात हमने अजय सर छेड़े थे कुछ समय पहले कि एक शॉट स्क्वायर लेग शॉट मिड विकेट, और वही सता रही है भाई। कहते ना जिंदगी में रिस्क ना लेना सबसे बड़ा रिस्क है। अगर अच्छी आपके पास गेंदबाजी हो रही है तो फिर थोड़ा एक रिस्क लेना चाहिए। और रन आउट के रूप में यहाँ से बैटर आउट होते हुए, लेकिन अब डीजे को थोड़ा लंबा समय के बाद वक्त मिलता हुआ। हाँ तो कुल स्कोर की यहाँ से बात कर लेते हैं। 23 रन तक पहुंचे देखिए, 23 रन देखिए यहाँ से। और ये चलिए यहाँ पर खींच कर लिए, घसट कर गेंद को लिए हैं, और नतीजा देखिए यहाँ से। और एक क्या देखिए यहाँ से, कहते ना मीठा खाने का मन था लेकिन पास में कागज का नोट कम था। और यहाँ से बैटर का छक्का लगाने का मन था लेकिन शॉट सिलेक्शन में एलिवेशन कम था, एलिवेशन कम था,
एलिवेशन कम था, एलिवेशन कम था, एलिवेशन कम था। टोटल की बात कर लेंगे, ठीक है। टोटल वहीं रुका है, लेकिन जहां पर विकेट का सिलसिला जारी है भाई। और थोड़ा सा देखिए यहाँ से बल्लेबाज को घेर बदलना होगा। पहले हमने जिक्र बता दिया, खेल जिंदगी का हो या खेल क्रिकेट का हो, रेस वही जीतता है जो सही समय में घेर बदलता है। तो यहाँ पर बैटर ने देखिए घेर बदले थे भाई। कहते ना मीठा खाने का मन था, लेकिन पास में कागज का नोट कम था। और बैटर का एकदम से साफ छक्का लगाने का मन था, लेकिन शॉट सिलेक्शन में थोड़ा एलिवेशन कम था। जो एलिवेशन मिलना चाहिए था वो मिल नहीं पाया। लग नहीं रहा है अल्पेश सर की क्या वही विकेट में खेला जा रहा है जो पहला मैच खेला गया था यहाँ पर, जो रानल टीम ने यहाँ पर बल्लेबाजी दिखाए थे। और उसके बाद देखिए एकदम से ऐसा लग रहा है क्या विकेट में धीमा आ गई है। स्लोअर गेंद का बहुत बढ़िया इस्तेमाल होता हुआ और एक सिंगल जुड़ता हुआ है भाई। सिंगल डबल से देखिए स्कोर तो आगे बढ़ेगा, लेकिन थोड़ा मंजिल देखिए उतना आसान नहीं रहेगा। कहते हैं ना समंदर की लहर चाहे कितना भी ऊपर उठे, कभी आसमान नहीं छू सकती। आप सिंगल डबल से कितना भी कोशिश कर लो, एक फाइटिंग टोटल आप चाहते हो कि कम से कम 45-50 4 ओवर में, ये कठिन हो जाएगा। बहुत समय से देखिए यहाँ पर बड़ा हिट नहीं आ रहा है कितना। और उसके बाद देखिए एक बड़ा हिट के तरफ गए हैं भाई। यहाँ पर फील्डर्स गेंद के नीचे हैं, लेकिन गेंद को नहीं रोक सके भाई। चलिए अब रिप्ले में देख सकते हो कितना बढ़िया देखिए ऑन बाउंस लेकर गया चौके के लिए, जहां पर स्वर्गीय हीरावन लक्ष्मण नायक स्टैंड देखिए। दर्शक वहां पर क्राउड आनंद ले रहे हैं और ये चौके ने थोड़ा सा एक उम्मीद जताया होगा। कहती ना जिंदगी में रिस्क ना लेना सबसे बड़ा रिस्क है। और इस चौके के साथ देखिए टीम का स्कोर बात करेंगे यहाँ से 28 रन 28 तक पहुंचे हैं। स्वयं 11 टीम देखिए यहाँ से टॉस हारने के बाद पहले बल्लेबाजी बालाजी स्पोर्ट्स सरोली पाराटे की बात करेंगे, जिन्होंने टॉस जीतकर फील्डिंग चुने। अब बल्लेबाजी की बात कर लेंगे यहाँ पर केतन पाटिल पहली गेंद पर चौके दागे हैं, लेकिन थोड़ा सा इनिंग को और एक लंबा बनाना होगा। कहते ना कीमत पानी का नहीं, कीमत प्यास की होती है। कीमत चौके छक्के का नहीं, कीमत एक अच्छा इनिंग का होता है भाई। अब देखिए यहां से सीधा खेलते हुए भाई, कहते हैं ना भूखा शेर हमला करता है और जख्मी शेर तबाही 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 तबाही। बॉल गया क्या? धन्यवाद डीजे। तो चलिए गेंद अंदर पहुंचाइए भाई। गेंद मुझे लगता है बहुत लंबा भाग आ गया, गेंद आ चुकी है, मैच बॉल आ चुका है। और क्या बढ़िया देखिए बैक टू बैक 2 चौका आता हुआ। और केतन पाटिल की बल्लेबाजी देखिए, यही तो बात हमने बताया कि भूखा शेर हमला करता है और जख्मी शेर तबाही मचाता है, क्योंकि रन नहीं आ रहा था और अब तबाही के लिए देखिए बैटर्स। लेकिन देखते हैं ये रंग इनका कब तक रंग आता है भाई। 2 चौके की मदद से देखिए टीम का स्कोर जाकर पहुंचा है 32-32 रन। क्या चर्चा चलता हुआ, क्या गेंद में आई है कुछ खराबी? चलिए दूसरा गेंद पहुंचाइए। और नजर टीम देखिए अब दूसरा गेंद पहुंचाना होगा। 2 चौके लगने के साथ साथ है
गेंद को देखें यहाँ से बाहर पहुंचा दिए हैं। स्कोर देखिए 32 तक, 32 पर 3 एक। शुरुआत में देखिए यहाँ से 2 छक्का आया था, जहां पर बात कर लेंगे किरण मडवी देखिए एक बहुत बढ़िया शुरुआत दिए, 2 छक्के लगाए, लेकिन उसके बाद उनका विकेट गिरा। फिर से थोड़ा सा जो रन रेट की बात करेंगे, एवरेज थोड़ा सा नीचे गिरा। मंदार ने देखिए एक शुरुआत दमदार देना चाहते थे, लेकिन ज़्यादा लंबा नहीं खेल सके, कोई बाउंड्री नहीं, केवल 2 रन बनाकर आउट हुए। लेकिन उसके बाद विशाल ने अपना इनिंग को आगे चलाए, लेकिन विशाल इनिंग नहीं खेल पाए। और जहां पर देखिए बात करेंगे राजा और केतन के बीच में, और ये चलिए 2 चौके के बाद और एक बड़ा हिट देखिए यहां से गिली 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 चंपा, खुश हुई रंबा, गेंद गया लंबा, ठोकम ठोक दीजिए। प्रताप पाटिल साहब देखिए बात करेंगे, एक देखिए समाज क्षेत्र में भी उप सरपंच आप देख सकते हो, जहाँ पर 40+ क्रिकेट में भी देखिए इनका अच्छे साथ, और इस प्रतियोगिता के देखिए अध्यक्ष के रूप में निश्चित रूप से, और जिनके देखिए बात करेंगे बंधु, खास करके भाई का रिश्ता क्या होता है, और वो रिश्ता देखिए इस प्रतियोगिता में देखने को मिलता हुआ। स्वर्गीय विलास स्मृति ट्रॉफी देखिए बात करेंगे 2024 में सभी का स्वागत है। और टीम का स्कोर देखिए बात करेंगे, कहते ना ठहरा हुआ दरिया अक्सर गहरा हुआ करता है, और केतन पाटिल देखिए मैदान पर उतरते ही बता दिए भाई फटा पोस्टर निकला हीरो। देखिए क्रिकेट में हीरो कहीं भी बन सकते हैं, 11 नंबर का खिलाड़ी भी हीरो बन जाता है। और इन्होंने देखिए आते ही 2 चौके धागे 1 छक्के धागे, टीम का स्कोर 38 तक पहुंचाए हैं। अब अंतिम 6 गेंद है भाई, आखिरी 6 गेंद में देखते हैं जो बैटर देखिए काफी समय से राजा, क्या राजा की आएगी यहाँ से बारात। कहते हैं ना असूलों पे आ जाए तो टकराना जरूरी है, और जिंदा है तो फिर जिंदा नजराना भी जरूरी है। और अगले मैच के लिए देखिए दोनों कप्तान तैयार रही है भाई। संग्राम 11 नितलेश संगाजी कर्णधार, नरेश स्पोर्ट्स कासरवडली संगाजी कर्णधार। अंतिम ओवर देखिए गेंदबाजी के लिए, और आते आते देखिए यहां से हवा में गेंद है, लेकिन फील्डर वहां पर है भाई, कैच लिया गया। यहाँ पर रन बड़ा अच्छा खासा पिछली ओवर 3 गेंद में आया था, लेकिन चौथी ओवर की पहली गेंद पर देखिए विकेट गिरता हुआ। यही यहाँ पर मुश्किल बन रही है, जब जब साझेदारी बनती है ना, फिर साझेदारी तुरंत उड़ जाती है। जिससे कहते ना तेरी जुल्फों में खो जाना चाहता हूँ, पर तू तेल इतना लगाती है मैं हर बार फिसल जाता हूँ। और जब भी साझेदारी बनाने की कोशिश की और साझेदारी टूटती हुई। हाँ तो चलिए भाई, नए बैटर देखिए, बैटर हमेशा तैयार में रहिए भाई। जैसे आपके आउट होने वाले बैटर मैदान छोड़ रहे हैं तो आपको तुरंत मैदान के अंदर है प्रवेश करना है। और स्कोर की बात कर लेंगे, स्कोर देखिए जो 3 ओवर का खेल जहां कंप्लीट हुआ था, और टोटल जहां था भाई 38 पर, वहीं स्कोर रुका हुआ है। लेकिन जिस राजा की हमने जिक्र किए थे, लेकिन राजा देखिए थोड़ा निराश किए, लेकिन जिस तरह से अभी तक केतन पाटिल बल्लेबाजी कर रहे हैं 14 रन के ऊपर, तो शायद उन्हें अगर स्ट्राइक पे बुला ले तो बेहतर हो सकता है। निशांत पाटिल देखिए अभी भी मैदान में उतरे हैं, लेकिन कहते हैं ना नए परिंदों को उड़ने में थोड़ा समय लगता है, लेकिन यहाँ पर समय उतना भी नहीं है कि आप समय लो, चाहे तावड़ तो आपको चाहे रन बना लो, या नहीं तो अपने साथी बल्लेबाज नॉन स्ट्राइक पर जो खड़े हैं उन्हें बुला लो भाई। गेंदबाजी के लिए तैयार है, और ये चलिए भाई, ये डॉट गेंद ये मुश्किल बनाएगा। कहते हैं ना हल्दी लगाने की उम्र में सैनिटाइजर मत लगाइए, क्योंकि जहां टीम को जरूरत है रनों की भाई, वहां डॉट गेंद कम खेलिए।
सिंगल लीजिए, डबल लीजिए, बड़ा नौकर बनने से बेहतर छोटा सा मालिक बन जाइए। बड़े हिट खेलने से बेहतर सिंगल लेकर आपके साथी बल्लेबाज को बुला लीजिए। सुनील दादा वीर का सर और देखिए एसएस ब्रदर शायद वो घर पे हैं, मैच देख रहे हैं, देखने का इंतजार कर रहे हैं। अरे ये चले, यही बात कर रहे थे, इंतजार मत करिए, ऊंचाई ली है, लंबाई की हो गई कमी भाई। और एक विकेट यहां से गिरता हुआ और बिन पानी से जैसे मछली तड़पती है, और ऐसा केतन पाटिल नॉन स्ट्राइक पर तड़प रहे हैं। हाँ तो चलिए इसी बीच बात करेंगे। विकेट देखिए लगातार यहां से 3 गेंद के पर कोई रन नहीं आया है। अल्पेश सर कहते हैं ना, डरोगे तो लोग और डराएंगे, हिम्मत करो भाई, बड़े बड़े भी सर झुकाएंगे यहां से। और केतन वही बात कर रहे हैं, लगातार अपने जो बैटर जा रहे हैं उनसे बात कर रहे हैं कि थोड़ा सा हमें स्ट्राइक पर बुला लीजिए भाई। खास मेहमान देखिए इस वक्त ग्रामस्थ मंडल आज मेहमान देखिए काफी तादाद से। और ये देखिए ड्राइव किए हैं यहाँ पर, डीप लॉन्ग ऑफ से देखिए फील्डर आ रहे हैं, दूसरा रन लेंगे और केतन क्या तीसरे के लिए भागेंगे, और यहाँ पर शायद क्या तीसरे के लिए यहाँ पर स्ट्राइक उन्हें दिया जाएगा। 2 रन तो कंप्लीट हुआ है। देखते हैं यहां से, नहीं इस तरह से आप रन नहीं ले सकते हो, इस तरह से दिल चुरा सकते हो लेकिन रन नहीं चुरा सकते हो। 2 रन जोड़ लीजिए भाई, और केतन अभी भी नॉन स्ट्राइक पर रह जाएंगे। गेंद देखिए कितना रह गया यहां से, 2 गेंद शेष है भाई। क्या एक सिंगल लेकर केतन स्ट्राइक रख सकते थे, या एक रनों की भी अहमियत बहुत होती है, साथी खिलाड़ी को भरोसा आवेश के ऊपर दिखाए हैं। और ये देखिए अब मुझे लगता है आखिरी गेंद केतन को स्ट्राइक पर आएगा। क्या केतन यहाँ पर अंतिम गेंद के ऊपर, तेजेश दादा कहते ना एकाज फाइट वातावरण टाइट, क्या अंतिम गेंद के ऊपर एक बड़ा हिट लगा कर फिर से एक बार माहौल बना देंगे? क्या एक अच्छा फाइटिंग टोटल तक टीम को ले जाएंगे? 41 तक है भाई, अंतिम गेंद है भाई, कुंडी मत खटखटाना, सरनाटा है जमाना। हो सके तो एकाक चौके या छक्का, फिर फाइटिंग टोटल। हमने बात की थी कि 45-50 है, क्या वो काम कर पाएंगे? नहीं भाई, काम मुश्किल। अच्छी गेंदबाजी, बतौर लेफ्ट हैंड गेंदबाज का इसलिए बोलबाला रहता है हमेशा। अंतिम ओवर देखिए क्या कमाल की गेंदबाजी हो गई भाई, 2 विकेट 4 रन कर चुकी है। या ठिकाणी काही मान्यवरांचं शुभ आगमन झालेलं आहे। आदरणीय प्रीतम भामरे साहेब तसेच सन्माननीय विशालजी पाटील साहेब यांचं व्यासपीठावर आगमन, पाहुण्यांचं सहर्ष स्वागत आहे। आदरणीय प्रतापशेठ पाटील आणि स्वर्गीय विलास स्पोर्ट्स राहणारच्या वतीनं स्वर्गीय विलास स्मृती चषक 2024 आज स्पर्धेचा हा 6वा दिवस आहे। डी नाईट ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळत आहे आणि सध्या उपांत्य फेरीची लढत सिटी इमर्जिंग कॅटेगरीमधून 40+ सिटी इमर्जिंग आणि ग्रामीण अशा 3 फॉर्मॅट्समध्ये ही स्पर्धा खेळवली जात आहे। क्रिकेटचा हा रंगारंग कार्यक्रम आपल्याला पाहायला मिळतोय ग्रामस्थ मंडळ राहणारच्या क्रीडा नगरीमध्ये। सन्माननीय नरेशजी पाटील साहेब देखील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत, त्यांचं देखील सहर्ष स्वागत। पुढील सामन्याच्या टॉसकडे आपण वळणार आहोत। ग्रामीणचा एक महत्त्वाचा सामना असेल, नरेश स्पोर्ट्स कासार वडवली विरुद्ध संग्राम 11 नितलस। दोन्ही संघांचे कर्णधार उपस्थित झालेले आहेत टॉस बॉक्स मध्ये आणि त्यांच्यासोबत जोडले जातील माझे सहकारी समालोचक बाबूशाह। तो चलिए चलते हैं एक बड़ी मैच की तरफ, जिस मुकाबला की देखिए इंतजार था। एक ठाणे विभाग से देखिए हम देख सकते हैं जहां पर नरेश स्पोर्ट्स कासरवडली टीम के कप्तान मौजूद हैं। मान्यवर देखील तिथे जॉइन होत आहेत बाबूशाह, प्रीतमजी भामरे, विशालजी पाटील, नरेशजी पाटील,
प्रेम पाटील साहेब आणि कपिल पाटील साहेब. अजय सर देखिए टॉच किया जा रहा है साहिब के हाथों से. देखिए यहाँ से विलासवती देखिए कॉल यहाँ पर किए हैं राहुल काठे नितलेस के और टॉच भी जीते हैं. मान्यवर से कहूँगा जाइए आपके वीआईपी डेस्क में तशरीफ रखिए. दोनों कप्तान से थोड़ी बातचीत करेंगे, चर्चा करेंगे. राहुल काठे सबसे पहले बेस्ट ऑफ लक आपको देना चाहूँगा. एक टॉस जीते यहाँ पर राहुल काटे और सामने नरेश स्पोर्ट्स कासरौली टीम. क्या पहली मैच है इस टीम के खिलाफ आप खेल रहे हो या इससे पहले आप मैच खेल चुके हो? नहीं, पहले मैच खेल रहे हैं हम लोग. कभी इनको और हमारा सामना नहीं हुआ. अभी ग्राउंड में देखेंगे, जो अच्छा खेलेगा वो जीतेगा. अभी भी आप चैंपियन बनकर आए जहाँ पर उसाड़ने की एक बढ़िया प्रतियोगिता और उसके साथ साथ भिवंडी का एक बहुत बड़ी प्रतियोगिता जहाँ पर अब कासरौली टीम और इस प्रतियोगिता इस मैदान पर आते ही क्या कहना चाहोगे? मैदान के ऊपर आते ही देखते हम लोग ऐसा लग रहा है कि इंटरनेशनल क्रिकेट खेलने के लिए आए. बहुत अच्छा मैदान है, देखने के लिए भी अच्छा और खेलने के लिए भी मज़ा आएगा. विकेट भी सीमेंट विकेट के ऊपर हम लोग कभी खेलते नहीं, खाली बारिश के दिनों में खेलते हैं. अभी देखेंगे जिसका खेल अच्छा है वो अच्छा करेंगे. सब लोग अच्छा करेंगे तो अच्छा होगा. पिछली टूर्नामेंट की प्ले 11 सेम दिखेगा या कुछ चेंज ऑफ बदलाव और डिसीजन क्या रहेगा? डिसीजन फील्डिंग करेंगे और चेंजेस तो होते रहेंगे आगे पीछे कुछ थोड़ा 19-20. ओके, बेस्ट ऑफ लक. टॉस जीते तो राज आपका डिसीजन क्या रहता? बॅटिंगच घेतली असती. तो यहाँ पर भी आपको बैटिंग मिली है, क्या टोटल रखना चाहोगे? ज़्यादा से ज़्यादा रन बनाने की कोशिश है. पिछली सीजन से इस सीजन में कितनी तैयारी के साथ? अभी पहला ही मैच है इस सीजन का हमारा, बघू देखते हैं. और इस तरह का प्रतियोगिता क्या मनोबल बढ़ाता है, क्या कहना चाहोगे? प्रतियोगिता तर चांगलीच आहे. वो पहिलीच मॅच आहे आमची या सीझनची, तर आम्ही चांगला प्रयत्न करू खेळायचा. तो चलिए बेस्ट ऑफ लक दोनों टीम को देना चाहेंगे. ज़्यादा समय नहीं लेंगे. जहाँ पर सेकेंड इनिंग का मैच चल रहा है, टॉस बॉक्स पर बात करेंगे. यहाँ पर संग्राम 11 नितलेश टीम ऑन दी टॉस डिसाइड टू फर्स्ट बॉल्स. धन्यवाद, थैंक्स. चलेंगे कमेंट्री बॉक्स पर जहाँ पर एक मीठी आवाज़, अंतर्राष्ट्रीय आवाज़ अजय घरत सर, ओवर टू. थँक्यू सो मच बाबूशा. सन्मान्य आशुतोष पाटील साहेबांचं देखील आगमन झालेलं आहे. मंचावर आपलं हार्दिक स्वागत. बजरंग माळी साहेब असतील, नामदेव चौधरी साहेब असतील, त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत आहे. जाऊयात मॅचच्या दिशेनं. सिटी इमर्जिंग फॉर्मॅटमधून सामना आहे. मोठी मॅच आहे. सेमीफायनलची लढत. जिंकणारा संघ फायनलमध्ये असेल. स्वयं 11 विरुद्ध बालाजी एकर्स. बालाजी एकर्सनं टॉस जिंकला, प्रथम गोलंदाजी केली. 42 धावांपर्यंत स्वयं 11नं मजल मारली 4 षटकांमध्ये आणि 43 धावांचं टार्गेट आहे बालाजी एकर्स सरवलीपाडा टीम समोर हा सामना जिंकण्याकरिता. 10.75च्या सरासरीनं प्रतिषटक धावा जोडायच्या आहेत. सलामीची जोडी खेळपट्टीवर. जय आणि सनी. जयेश आणि सनी. जयेशकडे स्ट्राईक होती. पहिला बॉल थोडा लोअर फुल टॉस होता, ऑन साईडला तटवलाय. दुसऱ्या धावेचा धोकादायक प्रयत्न, परंतु रॉंग एंड थ्रो. विकेट कीपरकडे फेक करणं गरजेचं होतं, तिकडे जास्त संधी होती, परंतु बॉल फेकला फिल्डरनं बॉलरच्या दिशेत आणि 2 धावा अखेर कंप्लीट. पहिल्या बॉलवर अकाउंट ओपन. केतन पाटीलनं गोलंदाजीला सुरुवात केली. पुढचा बॉल लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला बॉल हवेत आहे. थोडासा मिस टाइम स्ट्रोक, मात्र फिल्डर भरपूर दूर आहे. लॉंग ऑन थोडा वाईट देखील उभा होता. चांगलं क्षेत्ररक्षण. 1 धाव येथे मिळते. गोलंदाजी शेवटच्या ओव्हरमध्ये पियुष पाटीलकडून चांगली पाहायला मिळाली आणि त्यांचे वडील पंढरीनाथ पाटील पीसी संघाकडून 40+ क्रिकेट खेळतात. बाळकडू वडिलांकडूनच मिळालेला आहे, घरातूनच मिळालेला आहे पियुषला. आणि चांगला मारा केला. 4 धावा देत 2 गडी बाद केले. दरम्यान एक चांगला बॉल येथे पाहायला मिळाला. थोडी मुवमेंट होती बॉलमध्ये, थोडा एक्स्ट्रा बाउन्स देखील प्राप्त केला केतननं. फलंदाजाला बीट केलंय. स्ट्रायकिंग एंडला सनी पाटील. धावसंख्या बिनबाद 3. सुरेख बॉल अगदी पायांमध्ये. खूप जास्त उजव्या एष्टीच्या बाहेर शफल करून खेळण्याचा प्रयत्न होता. फलंदाजाची बॉडी लँग्वेज, त्याचं फुटवर्क योग्य प्रकारे पारखलं होतं गोलंदाजानं आणि त्या अनुषंगानं चेंडू डिलिव्हर केलाय.
जबरदस्त गोलंदाजी, पॉवर प्लेचं षटक आहे. हात उघडण्याची फारशी मुभा आतापर्यंत गोलंदाजाने दिलेली नाही दोन्ही सलामीवीरांना. जयेश दळवी आणि सनी पाटील ही सलामीची जोडी खेळपट्टीवर आहे बालाजी एकर संघाकडून. टार्गेट चांगलं सेट करण्यात आलंय सोयम 11 संघाकडून या मॅचमध्ये. यावेळेला आणखी एक चांगला बॉल, खोलवर टप्प्याचा बॉल ड्राईव्ह केला, एक्स्ट्रा कव्हरचा फिल्डर बॉलवर झेपावतोय, तोपर्यंत मात्र एक क्विक सिंगल येथे कंप्लीट करण्यात आली आहे. पहिलं षटक फार महत्वाचं षटक आहे कारण फील्ड रिस्ट्रिक्शन्स आहेत. टार्गेट 43 धावांचा आहे. त्या अनुषंगानं जर पहिल्या ओव्हरमध्ये 15-20 धावा आल्या तर मात्र धावांचं संरक्षण करणं कठीण होऊन बसतं. परंतु या षटकामध्ये आतापर्यंत पहिल्या 5 बॉल्समध्ये फक्त 4च धावा खर्च केल्यात गोलंदाज केतन पाटीलने. पुढचा बॉल सामना करेल फलंदाज जयेश. पुढे सरसावून चिप केलाय जेडीनं, बॉल हवेत आहे, फिल्डर मात्र भरपूर दूर. डीप मिड विकेटला तिकडे बॉल अडवेपर्यंत 2 धावा पूर्ण होत आहेत. फटक्यांमध्ये आत्मविश्वास दिसत नाहीये, अचूक टायमिंग पाहायला मिळालेलं नाहीये. 2 धावा जरूर मिळाल्या आणि याचबरोबर पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. बालाजी एकर सरवलीपाडा संघाची धावसंख्या स्कोर बोर्डवर बिनबाद 6. तुम्ही पाहत आहात स्वर्गीय विलास स्मृती चषक 2024 राहणार. स्वर्गीय विलास स्पोर्ट्स राहणार संघाच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन, या स्पर्धेचे प्रणेते आहेत, उद्गाते आहेत सन्माननीय प्रताप शेठ पाटील. आणि उद्या साहेबांचा वाढदिवस आहे, आपण वाढदिवस देखील साजरा करणार आहोत या मंचावर. काही मान्यवर व्यासपीठावर उपस्थित आहेत. आज खऱ्या अर्थानं मान्यवरांची मांदियाळी पाहायला मिळते. पाहुण्यांच्या सन्मानाकडे आपण वळणार आहोत. सामना मात्र येथे रंगतदार अवस्थेत जाईल असं वाटतंय. पहिलं षटक चांगलंच टाकलंय गोलंदाज केतन पाटीलनं, फक्त 6 धावा खर्च केल्या. आता उर्वरित 3 ओव्हर्समध्ये 37 धावांची आवश्यकता आहे. भिवंडीचं क्रिकेट आहे. भिवंडीमध्ये फॉर्मॅट कुठलाही असू द्यात, वेळेच्या बाबतीत सहकार्य करायचं आहे. विनंती असेल फिल्डिंग करणाऱ्या टीमला, स्वयं 11 भिवंडी संघाला. फॉर्मॅट कुठलाही असू द्यात, क्रिकेट दर्जेदार पाहायला मिळत असतं. मग ते 40+ क्रिकेट असो किंवा ग्रामीणचं रेग्युलर क्रिकेट असो, भिवंडीचं सिटी क्रिकेट असो किंवा सिटी इमर्जिंग. किरण मडवी येतोय. पहिलाच बॉल स्लोवर होता, मात्र फुल टॉस, फायदा घेता आला नाही. धावचीतची संधी होती, तिन्ही यष्ट्या अगदी समोर होत्या गोलंदाजाच्या, निशाणात चुकलाय आणि आता ओव्हरथ्रोच्या रूपात अखेर धाव मिळते. चाचपडतायत अक्षरशः दोन्ही सलामीवीर. हा बॉल थोडा कमजोर पडला होता किरण मडवीचा. मागच्या सामन्यामध्ये देखील किरण मडवी ऍक्शन मध्ये होता. ग्रामीण फॉर्मॅट मधून मिथ स्पोर्ट्स कवाड संघाचं प्रतिनिधित्व तो करत होता. तो फॉर्मॅट वेगळा होता, हा फॉर्मॅट वेगळा आहे. चला पाहुण्यांच्या सन्मानाकडे आपण जाऊयात. मॅच देखील सुरू राहील. सन्माननीय प्रीतम भामरे साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत. मी पंकज पाटील यांना विनंती करतोय आपण आदरणीय प्रीतमजी भामरे यांना सन्मानित करावं. वेळेच्या बाबतीत सहकार्य करायचं आहे स्वयं 11 संघ, नाहीतर आपल्याला शेवटच्या ओव्हरमध्ये त्याचा भुर्दंड भोगावा लागू शकतो. खोलवर टप्प्याचा बॉल ड्राईव्ह केलाय, कार्पेटच्या सहाय्यानं बॉल चाललाय वायडिश मिडॉनला. डीप मधून फिल्डर बॉलवर येतोय, मिळते फक्त 1 धाव. सिंगलच्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोहोचली 8 वर. थोडं शांत क्रिकेट, फलंदाजांना शांत ठेवलं गेलंय. सन्माननीय प्रीतमजी भामरे यांना आपण सन्मानित करतोय. त्यानंतर आमचे सन्मान मूर्ती आहेत विशालजी पाटील. जय पाटील यांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते आपण विशालजी पाटील यांना सन्मानित करावं. स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न होता, थोडासा डीप होऊन आला हा बॉल. बॅटची आतली कडा लागली आहे. मिडल करत नाहीत फलंदाज, जास्त ताकदीनिशी खेळण्याचा प्रयत्न होतोय. शेप गमावतायत आणि त्यामुळेच अचूक टायमिंग आतापर्यंत पाहायला मिळालेलं नाही. पाहुण्यांचा मान सन्मान व्यासपीठावर विशालजी पाटील साहेब स्पर्धेची शोभा वाढवत असताना. त्यानंतर नरेश पाटील साहेब देखील आपल्यामध्ये उपस्थित आहेत. मी किशोर
भोपी साहेबांना विनंती करतोय आपण त्यांना सन्मानित करावं. यावेळेला बॉटम एंडचा वापर, फिल्डर नाहीये डीप मिड विकेटला, बॉल सीमा पार, पंचांचा इशारा चौकार. थँक्यू डीजे. नरेशजी पाटील साहेब यांचा शुभ सन्मान, त्यानंतर प्रेम पाटील साहेब यांना विनंती असेल आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार करावा. ज्ञानदेव नाईक यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण प्रेमजी पाटील यांना सन्मानित करावं. अनेक सारे मान्यवर या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी उपस्थित झालेले आहेत आणि त्या सर्वच पाहुण्यांचा यथोचित सन्मान प्रताप शेठ पाटील तसेच स्वर्गीय विलास स्पोर्ट्स राहणारच्या माध्यमातून केला जात आहे. माननीय श्री कपिलजी पाटील साहेब देखील आपल्यामध्ये उपस्थित आहेत. मी विनंती करेन कैलासजी नाईक यांना आपल्या शुभ हस्ते आपण पाहुण्यांना सन्मानित करावं. सन्माननीय कपिलजी पाटील, माननीय श्री प्रताप शेठ पाटील यांचा मित्र परिवार येथे आपल्याला पाहायला मिळत आहे. व्यासपीठ अगदी पाहुण्यांनी फुललेलं आहे, बहरलेलं आहे. तदनंतर आशुतोष पाटील साहेब यांचा देखील आपण सन्मान घेऊयात. मी रमेशजी तरे यांना विनंती करतोय आपण त्यांना सन्मानित करावं. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता, यावेळेला लाईन चांगली पाहायला मिळाली. लेंथ मध्ये देखील थोडासा बदल होता, थोडासा किंचितसा बॉल मागे ठेवला आणि बीट केलाय फलंदाजाला. धावसंख्या आपण बघतोय 13 धावा, टार्गेट आहे 43 धावांचं बालाजी एकर्स सरवलीपाडा या टीम समोर. उपांत्य फेरीची लढत आहे, जिंकणारा संघ फायनलची फेरी गाठणार आहे. हर्षित एंटरप्राइजेस टेमगरपाडा संघ फायनल मध्ये दाखल झालाय सिटी एमर्जिंग फॉर्मॅट मधून. नेक्स्ट बॉल लेफ्ट आर्म राऊंड द विकेट, सुरेख बॉल होता, ब्लॉक होलचा वेध घेतलाय, तेवढा चांगला फटका. अगदी ऐन वेळेवर बॅट खाली आणली होती, बॉटम एंडचा वापर केला, टर्न केला चेंडू, परंतु डीप मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण, सिंगलच इथे मिळणार आहे. आणि याचबरोबर किरण मडवीचं चांगलं षटक समाप्त. 2 षटकांचा खेळ संपलाय, धावसंख्या 14. चला, आदरणीय प्रताप शेठ पाटील साहेबांचा मित्र परिवार व्यासपीठावर आहे आणि थोड्याच वेळात ते आपल्यातून रजा घेणार आहेत. परंतु उद्या साहेबांचा वाढदिवस आहे. ॲडव्हान्स मध्ये त्यांच्या मित्र परिवाराकडून त्यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा. अगदी जवळचे मित्र साहेबांचे आपण बघतोय, प्रीतमजी भामरे, विशालजी पाटील, नरेशजी पाटील, प्रेमजी पाटील आणि कपिलजी पाटील तसेच आशुतोष पाटील साहेब या सर्वांच्या माध्यमातून साहेबांना वाढदिवसाच्या ॲडव्हान्स मध्येच शुभेच्छा दिल्या जात आहेत. पुन्हा एकदा मॅच कडे जाऊयात. 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे या मॅच मध्ये आणि 12 बॉल्स मध्ये धावा बनवायच्या आहेत 29. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 6 धावा केतनने खर्च केल्या. लेफ्ट आर्म गोलंदाज होता, त्यानंतर दुसरा गोलंदाज किरण मडवी देखील लेफ्ट आर्म पाहायला मिळाला, त्याने फक्त 8 धावा खर्च केल्या. टिच्चून मारा केलाय दोन्ही गोलंदाजांनी, पण आता उर्वरित 2 ओव्हर्समध्ये देखील चांगली गोलंदाजी करावी लागणार आहे. दुसरीकडे आपण बालाजी एकर संघाचा विचार केला तर फटकीबाजी ही करावी लागेल. विकेट गेलेली नाही, ही जमेची बाजू म्हणावी की आणखी काही, कारण 2 ओव्हर्समध्ये जास्त धावा बनवता आलेल्या नाहीत. प्रेशर वाढलंय फलंदाजांवर. प्रतिषटक 14.50 ची सरासरी आता राखायची आहे. गोलंदाजीसाठी सज्ज होतोय अर्जुन. थोडंसं विखुरलेलं क्षेत्ररक्षणाचं जाळं, विशेषतः ऑन साईडला जास्त प्रोटेक्शन. 4 खेळाडू तब्बल सीमारेषेवर तैनात आहेत. ऑफ साईडला 3 खेळाडू सर्कलमध्ये, 1 खेळाडू सीमारेषेवर तैनात. राऊंड द विकेट ना फुल टॉस, स्विंग केला ऑन साइडला, डीप स्क्वेअर लेगला, फिल्डर जज करतोय मात्र संधी नाहीये. बॉल फिल्डरच्या आवाक्या बाहेर. इट्स अ बिग वन. षटकार. थँक्यू डीजे. फलंदाजांनी DRH ची मागणी देखील केली आहे. षटकार तर ठोकला या ठिकाणी फलंदाज जयेश दळवीनं. सावध संघासाठी ग्रामीण क्रिकेटमध्ये सातत्याने जयेश खेळत असतो. सुरुवातीला अडखळताना दिसलाय, परंतु हा बॉल अतिशय कमजोर होता. बघायचं आता हा फेअर बॉल आहे की बीमर आहे. तिसऱ्या पंचांची मदत घेण्यात आलेली आहे. चला, थर्ड अंपायर आपल्याला निर्णय द्यायचा आहे. 6 धावा तर वसूल केल्यात, मात्र फलंदाजाला असं वाटतंय की हा बॉल बीमर आहे
आणि DRS आहे त्याचा वापर येथे जरूर करतायत. प्रेशर तर थोडंसं ट्रान्सफर केलंय गोलंदाजावर. हा षटकार ठोकून फलंदाज जेडीने 6 धावा तर कन्फर्म आहेत. 7 मिळतील का? 7 मिळाल्या तर पुढचा बॉल फ्री हिट असेल, पण निर्णय हा तिसरे पंच घेतील. अभिजित सावंत थर्ड अंपायर. टेक्नॉलॉजीचा चांगला वापर ह्या स्पर्धेमध्ये आपण करतोय. ग्रामीण टेनिस क्रिकेट, तेजस भुईर अँड कंपनी, नीट अँड क्लीन टेलिकास्ट अगदी पहिल्या बॉल पासून या स्पर्धेमध्ये. अँड इट्स अ फेअर बॉल. नो बॉल नसेल. DRS गमावलाय बालाजी एकर्स संघानं, परंतु एक चांगला फटका जरूर आलाय जयेशच्या बॅटमधून. आत्मविश्वास वाढेल. आता समीकरण 11 चेंडू शिल्लक, 11 बॉल्समध्ये धावा बनवायचे 23. पुन्हा एकदा मिड विकेटला या वेळेला क्लिअर करायचं होतं. एलिव्हेशन तर नाहीये. आउटफील्डमध्ये वेगानं बॉल ट्रॅव्हल होताना दिसलाय. फेक थोडी उंच आली आहे. 2 धावा कंप्लीट. धोका पत्करला होता दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात. ॲक्युरेट फेक असती एस्ट्यांवर तर कदाचित मैदान सोडावं लागलं असतं, परंतु जर तरच्या गोष्टी आहेत. अखेर 2 धावा इथे कंप्लीट होत आहेत. धावसंख्या जाऊन पोहोचले 22 वर. आणखी 21 बनवायचे आहेत. सेमीफायनलचा सामना रंगतदार अवस्थेत. 10 चेंडू आणि 21 धावा. विकेट्स हातात आहेत, त्यामुळेच एक प्रकारचं लायसन्स आहे फलंदाजांकडे. प्रत्येक बॉलवर ते आक्रमण करू शकतात. विकेट गेली तरी त्याची आता पर्वा नसेल. अर्जुनचा हा खोलवर टप्प्याचा बॉल बीट करून गेलाय फलंदाजाला. जबरदस्त बॉल. पहिला बॉल कमजोर पडला होता, त्यानंतर 2 चांगले चेंडू टाकलेत. सामना अगदी दोलायमान अवस्थेत आहे. क्रिकेट रसिकांची गर्दी आता वाढायला लागलेली आहे. ऑनलाईन व्ह्यूवरची संख्या देखील वाढते. सर्वांचं सहर्ष स्वागत आहे स्वर्गीय विलास स्मृती चषक 2024 मध्ये. सिटी इमर्जिंग क्रिकेटचा हा सेमीफायनलचा सामना चित्तथरारक अवस्थेत. स्लॉक केलाय ऑन साइडला. बिगी षटकार. असं वाटतंय अर्जुनचा प्रयत्न होता यॉर्कर बॉल टाकण्याचा, परंतु नियंत्रणाचा अभाव. अगदी हा फ्रेंडली फुलटॉस होता. एक गुडघा जमिनीवर टेकवत असताना मोठा प्रहार केलाय. ताकदवान फटका जयेशच्या बॅटमधून. हा दुसरा षटकार येतो या ओव्हरमध्ये. खर्चिक षटक अर्जुनचा. आतापर्यंत 14 धावा खर्च केल्यात. धावसंख्या 28. समीकरण आता उरलं या मॅच मध्ये 8 चेंडू आणि 15 धावा. जबरदस्त फटकेबाजी या षटकामध्ये. पलटवार केलाय खऱ्या अर्थानं जयेश दळवीने. पहिल्या विकेटच्या शोधात आहेत गोलंदाज. हा बॉल थोडासा खोलवर टप्प्याचा. ऑन साइडला ड्रॅग केलाय. बॉल चाललाय डीप स्क्वेअरिश मिड विकेटला. फिल्डर तिकडे उपस्थित. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली फेक. एकच धाव मिळाली आहे. समीकरण 7 चेंडू. विजयाकरिता बालाजी एकर्सला बनवायचे अजूनही 14 धावा. आणि असं समीकरण कालच्या रजनीमध्ये बऱ्याचदा आलं होतं. असं समीकरण आल्यानंतर बरेचसे सामने शेवटच्या बॉल पर्यंत देखील रंगताना दिसले होते. पण येथे असं वाटते की कुठेतरी ब्रेक थ्रू मिळवावा लागेल गोलंदाजांना. भागीदारी तोडावी लागेल. ड्राइव्ह केलाय. बॉल हवेत आहे. विकेट मिळू शकते. यस, झेल स्वीकारला गेलाय शॉर्ट कव्हर पॉइंटला. फलंदाज बाद. शेवटचं स्मित हास्य हे गोलंदाजाच्या चेहऱ्यावर आपल्याला पाहायला मिळालं. षटक एवढं चांगलं नव्हतं, परंतु अंत चांगला केलाय अर्जुननं. फुल लेंथ बॉल होता. आउटसाइड ऑफ. ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न झाला. बॅट थोडी हातात फिरली. मिस टाइम फटका आणि राजानं चांगला झेल स्वीकारलाय शॉर्ट कव्हर पॉइंटला येत असताना. 3 षटकांचा खेळ झालाय समाप्त. धावसंख्या आपण बघतोय 28 धावा. बालाजी एकर्स 29 धावा, माफ करा 29. 14 धावांची आवश्यकता आहे. 6 चेंडूंचा खेळ बाकी. हा सामना कुठल्या संघाच्या बाजूने जाईल हे सांगता येणार नाहीये, परंतु
एक मोठा धोका आपल्याला पाहायला मिळतोय स्वयं 11 भिवंडी टीमसाठी, तो म्हणजे सलामीचा फलंदाज जयेश दळवी, ज्याच्या बॅटमधून मागच्या ओव्हरमध्ये 2 खणखणीत षटकार आलेत. आता 6 बॉल्स मध्ये बनवायचे आहेत 14 धावा बालाजी एकर्स सरवलीपाडा टीमला. शेवटच्या षटकाची जबाबदारी स्वीकारेल गोलंदाज. घनश्याम येतोय गोलंदाजी करण्यासाठी, मॅन फ्रॉम वडूनगर. अनुभव चांगला आहे घनश्यामकडे. जरूर सिटी इमर्जिंग क्रिकेटमध्ये खेळत आहे, परंतु ग्रामीण क्रिकेटचा प्रचंड मोठा अनुभव त्याच्या पाठीशी. हिअर इज घनश्याम. हा बॉल लेग कटर होता, परंतु दिशेवर कंट्रोल नाहीये. स्क्वेअर चेंडून सुरुवात, वाईडनं सुरुवात केली शेवटच्या ओव्हरला घनश्यामनं. घनश्याम त्याच्या विरोधात जयेश दळवी. सेट बॅटर समोर आहे. 14 डिफेंड करायचे आहेत. पहिला बॉल स्क्वेअर आहे आणि आता 6 बॉल्स मध्ये 13ची आवश्यकता. एक चांगला रंगतदार सामना क्रिकेट रसिकांना पाहायला मिळत आहे. सेमीफायनलची मॅच जशी व्हायला पाहिजे तसाच सामना रंगतोय. शॉर्ट थर्ड बॅन, शॉर्ट फाईन लेग, बॅकवर्ड पॉइंट आणि कव्हर मध्ये फिल्डर. सुरेख बॉल, चांगला वेग होता यावेळेला आणि मुवमेंट देखील. पुन्हा एकदा लेग कटरचा वापर. पहिला बॉल जास्त संथ टाकला होता, तो वाईड देखील होता. आता थोडा वेग वाढवला, मात्र हा देखील लेग कटर होता आणि हे वैशिष्ट्य आहे घनश्यामकडे. हे बॉल चांगले आहेत. बऱ्याच सामन्यांमध्ये आपण बघितलंय त्याने स्वतःच्या गोलंदाजीच्या बळावर वडूनगर संघाला विजय मिळवून दिलेले आहेत. आणि आता सिटी इमर्जिंग मध्ये स्वयं 11 भिवंडी संघाचं प्रतिनिधित्व करत असताना प्रयत्नांची पराकाष्ठा दोन्ही संघ करतायत. 5 बॉल 13. लाजवाब बॉल. येथे एज लागली आहे का असा प्रश्न आता विचारला जातोय. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये असं वाटतंय. पंचांचा निर्णय तर तोच आलाय. सुरेख गोलंदाजी. 2 सलगची डॉट बॉल. आता प्रेशर पुन्हा एकदा फलंदाजावर. प्रेशर ट्रान्सफर होत आहे, कधी गोलंदाजावर तर कधी फलंदाजावर, दोघांवर असेल. पण अंडर प्रेशर चांगली गोलंदाजी घनश्याम करतोय. 4 चेंडू बाकी आहेत. बालाजी एकर्सला बनवायचे 13 धावा. लेंथ मध्ये बदल. फुलर लेनचा बॉल. वेग वाढताना दिसतोय. जसजसं षटक पुढे चाललंय तस तसा वेग वाढताना दिसतोय गोलंदाज घनश्यामचा. ऑन साइडला 4 खेळाडू सीमारेषेवर. लॉंग ऑन, डीप मिड विकेट, डीप स्क्वेअर लेग आणि एक लॉंग लेग. नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेट. स्विंग अँड मिस. जस्ट अ वाइल्ड स्विंग ऑफ द बॅट अँड नथिंग इज देअर फॉर द बॅट्समन. काय सुरेख गोलंदाजी होते. खूप चांगली लाईन. वेगात बदल होतोय. कधी फारच जास्त वेगाने चेंडू टाकले जात आहेत, कधी चेंडूचा वेग थोडा कमी केला जातो. आणि लाईन बघा, सातत्याने उजव्या यष्टीच्या बाहेर चेंडू टाकले जात आहेत. सलगचा 3रा निर्धाव बॉल ह्या शेवटच्या ओव्हरमध्ये. समीकरण येऊन ठेपलंय 3 चेंडू आणि 13 धावा. कंपल्सरी चेज हा महत्वाचा नियम आहे या स्पर्धेमध्ये. अर्थात सामना जर बरोबरीत समाप्त झाला, टाय झाला, तर मात्र ज्या संघाने प्रथम बॅटिंग केली तो संघ विजेता असेल. 2 मोठे फटके आता खेळावे लागतील 13 धावा बनवण्याकरिता या उर्वरित 3 बॉल्स मध्ये. जेडी ऑन स्ट्राइक. ओ, आणखी एक चांगला बॉल हवेत आहे. शॉर्ट फाईन लेगला जगल जगल आणि त्यानंतर मात्र कॅच स्वीकारला गेलाय. फलंदाज बाद. विशाल होता. बॉल खाली. शॉर्ट फाईन लेगला सोपा झेल होता. थोडा अवघड बनवला, परंतु झेल सोडलेला नाही, हे महत्वाचं आहे. आणि आता 2 बॉल्स मध्ये 13 धावांची आवश्यकता आहे. या सामन्यामध्ये घेऊन देखील आला बालाजी एकर्स संघाला जयेश दळवी. 3ऱ्या ओव्हरमध्ये 2 षटकार त्याने ठोकले होते अर्जुनच्या विरोधात, परंतु घनश्याम समोर त्याचं काहीच चाललेलं नाही.
पहिला बॉल वाईड हाताळला होता घनश्यामनं, त्यानंतर सलगचे 3 निर्धाव चेंडू आणि चौथ्या बॉलवर विकेट. नवीन फलंदाज मोनिश, पॉवर हिटर आहे, मोठे फटके खेळू शकतो मोनिश जोशी, पण येथे एखादा इल्लीगल बॉल हवाय बालाजी एकर्सला. 2 षटकार जरी आले तरी जिंकता येणार नाहीये. जर लीगल बॉल असतील तर लीडिंग एज बॉल हवेत आहे, फिल्डर डाऊन द बॉल अँड ही टेक्स इट. अनदर गुड कॅच. फलंदाज बाद. विजयाच्या अगदी उंबरठ्यावर येऊन ठेपलेला आहे या सेमीफायनल सामन्यामध्ये संघ स्वयं 11 भिवंडी. बालाजी एकर्स आता पराभवाच्या छायेत. 6-14चं इक्वेशन होतं. जयेश सेठ फलंदाज होता, असं वाटत होतं की थोडंसं पारडं कदाचित जड आहे या मॅचमध्ये बालाजी एकर्सचं, परंतु घनश्यामनं स्वतःचा अनुभव येथे पणाला लावलाय. अफलातून गोलंदाजी अंडर प्रेशर. नवीन बॅटर सुजल. ओहो, फुलटॉस बॉल. बॉल हवेत आहे, फाईन लेगला, शॉर्ट फाईन लेगला. आणखी एक जबरदस्त झेल. हॅट्रिक कंप्लीट आणि सामना देखील फिनिश. घनश्यामनं कमाल केली आहे, सामना जिंकलाय स्वयं 11 भिवंडी संघानं. हार्दिक हार्दिक अभिनंदन स्वयं 11 भिवंडी अँड हार्ड लक बालाजी एकर्स.